नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा महाग्रंथाचे शब्दशः वाचन आणि सविस्तर अभ्यास करणार आहोत, ज्या पुस्तकाने गेल्या 100 वर्षात जगातील कोट्यावधी लोकांचे नशीब बदलले आहे. हे पुस्तक आहे जेम्स एलन यांनी लिहिलेले जगप्रसिद्ध पुस्तक ॲज अ मॅन थिंकेथ, म्हणजेच माणूस जसा विचार करतो. आजच्या धावपळीच्या युगात आपण अनेकदा अपयश, निराशा, चिंता आणि तणावाचा सामना करतो. आपल्याला वाटते की आपली परिस्थिती खराब आहे, आपले नशीब वाईट आहे किंवा लोक आपल्यासोबत चुकीचे वागत आहेत. पण या पुस्तकात लेखकाने अत्यंत सडेतोडपणे सांगितले आहे की तुमच्या आयुष्यात आज जे काही घडत आहे त्याला कारणीभूत इतर कोणी नसून तुमचे स्वतःचे विचार आहेत. त्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे तास ठरणार आहेत. हे पुस्तक फक्त ऐकू नका, तर यातील प्रत्येक शब्दाचा तुमच्या स्वतःच्या आयुष्याशी संबंध जोडून पहा. चला तर मग सुरुवात करूया जेम्स एलन यांच्या महान विचारांच्या प्रवासाला. माणूस जसा विचार करतो तसाच तो बनतो. हे केवळ एक वाक्य नाही, तर माणसाच्या अस्तित्वाचा तो संपूर्ण नियम आहे. माणसाचे मन हे एखाद्या बागेसारखे असते. जर तुम्ही जाणीवपूर्वक त्या बागेत सुंदर फुलांची रोपे लावली, तिची निगा राखली, तर काही दिवसात ती बाग अत्यंत देखणी आणि सुगंधी बनेल. पण जर तुम्ही त्या बागेकडे दुर्लक्ष केले, त्यात कोणतीही चांगले बियाणे पेरले नाही, तर तिथे काय होईल? तिथे आपोआप निरुपयोगी गाजर गवत, काटेरी झुडपे आणि कचरा उगवून येईल, हो ना? आपले मन सुद्धा तंतोतंत याच बागेसारखे काम करते. आपण रोज आपल्या मनात कोणते विचार पेरतो यावर आपले भविष्य अवलंबून असते. जर आपण आपल्या मनात सतत भिंती, संशय, मत्सर, राग आणि अपयशाचे विचार येऊ दिले, तर आपल्या मनाची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाईल. याउलट जर आपण रोज सकाळी उठल्यापासून स्वतःला सकारात्मक, उत्साही, प्रेमळ आणि यशाचे विचार दिले, तर आपले मन शक्तिशाली बनेल. माणूस हा स्वतःच्या भाग्याचा स्वतःचा विधाता असतो. जसा एखादा कुंभार मातीला हवा तसा आकार देतो, अगदी तसेच आपण आपल्या विचारांच्या माध्यमातून आपल्याला चारित्र्याला आकार देत असतो. जर एखाद्या व्यक्तीचे वागणे वाईट असेल, तो गुन्हेगारीकडे वळत असेल, तर याचा अर्थ असा नाही की त्याचे नशीब वाईट आहे. याचा अर्थ असा आहे की त्याने बऱ्याच काळापासून आपल्या मनात चुकीच्या आणि हिंसक विचारांना थारा दिला होता. कोणतीही कृती अचानक घडत नाही. विचारांची गुप्त बीज जेव्हा मनात रुजते, तेव्हाच त्यातून कृतीचे झाड तयार होते. जर विचार आनंदी असेल तर कृतीतून आनंद मिळतो. जर विचार दुःखी असेल तर कृतीतून केवळ दुःख आणि वेदनाच हाती येतात. म्हणून जर तुम्हाला तुमचे चारित्र्य सुधारायचे असेल, तर समाजात मान सन्मान मिळवायचा असेल, तर सर्वात आधी तुमच्या मनाच्या बागेत येणाऱ्या प्रत्येक विचारावर बारीक लक्ष ठेवा. अनेक लोक तक्रार करतात की माझी परिस्थिती खूप वाईट आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्या घरात भांडणे होतात, मला नोकरीत यश मिळत नाही, त्यामुळे मी दुःखी आहे. पण लेखक जेम्स एलन येथे खूप मोठे सत्य सांगतात. ते म्हणतात, परिस्थिती माणसाला घडवत नाही, तर परिस्थिती फक्त माणूस आतून कसा आहे हे बाहेर दाखवून देते. आपण नेहमी आपल्याला जे हवे आहे ते आकर्षित करत नाही, तर आपण आतून जसे आहोत तसेच आपण आपल्या आयुष्यात आकर्षित करतो. याचा अर्थ असा की जर तुमचे विचार गरिबीचे, लाचारीचे आणि नशिबाला दोष देणारे असतील, तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमच्या आयुष्यात गरिबी आणि कठीण परिस्थिती टिकून राहील. एक उदाहरण पाहूया. 2 व्यक्ती एकाच शहरात एकाच प्रकारच्या गरिबीत जन्माला येतात. पहिली व्यक्ती सतत नशिबाला दोष देते, सरकारला दोष देते आणि चोरी किंवा चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार करते. पण दुसरी व्यक्ती मात्र विचार करते की माझी आजची परिस्थिती जरी गरिबीची असली तरी मी माझ्या कष्टाने आणि चांगल्या विचाराने ही परिस्थिती नक्कीच बदलेन. काही वर्षांनी पहिली व्यक्ती जेलमध्ये असते आणि दुसरी व्यक्ती यशस्वी उद्योगपती बनते. दोघांची सुरुवात एकाच परिस्थितीतून झाली होती, पण त्यांच्या विचारांनी त्याच्यासाठी 2 वेगवेगळी नशीब तयार केली. माणसाचे मन एका चुंबकीय शक्तीसारखे असते. आपण ज्या गोष्टीचा रात्रंदिवस विचार करतो, न कळतपणे आपण त्याच गोष्टींच्या दिशेने ओढले जातो. जर तुम्ही सतत आजारपणाचा विचार केला तर तुम्ही आजारी पडाल. जर तुम्ही सतत समृद्धीचा आणि प्रगतीचा विचार केला तर तुम्हाला प्रगतीचे मार्ग सापडू शकतील. परिस्थिती तुमच्या अंतर्गत विचारांचे बाह्य रूप असते. त्यामुळे जर तुम्हाला बाहेरची परिस्थिती बदलायची असेल, तर आधी आपले विचार बदलणे अनिवार्य आहे. आपले शरीर हे आपल्या मनाचे एक माध्यम आहे. मन जशी आज्ञा देईल तसे शरीर वागते.
जर मनामध्ये सतत भीती आणि चिंतेचे विचार असतील तर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि माणूस लवकर आजारी पडतो. आज वैद्यकीय शास्त्री हे मान्य करते की बहुतांश आजार हे सायकोसोमॅटिक म्हणजे त्यांची सुरुवात आधी मनात होते आणि मग ते शरीरावर दिसू लागतात. जेव्हा तुम्ही सतत मानसिक तणावाखाली असता तेव्हा तुमच्या शरीरात विषारी द्रव्ये तयार होतात. त्यामुळे तुमची झोप उडते, पचनक्रिया बिघडते आणि अकाली वृद्धत्व येते. लेखक म्हणतात, जर तुम्हाला तुमचे शरीर निरोगी आणि सुंदर ठेवायचे असेल तर तुम्हाला सर्वात आधी तुमचे विचार शुद्ध आणि पवित्र करावे लागतील. जर एखाद्या व्यक्तीच्या मनात सतत इतरांवर द्वेष, मत्सर, राग असेल तर त्याच्या चेहऱ्यावर कधीही तेज दिसू शकत नाही. अशा लोकांच्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडतात आणि त्यांचा स्वभाव चिडचिडा होतो. या उलट जे लोक नेहमी आनंदी असतात, जे इतरांबद्दल प्रेम, सद्भावना बाळगतात, त्यांचे शरीर दीर्घकाळ तरुण आणि निरोगी राहते. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते. त्यांच्या उपस्थितीने आजूबाजूचे वातावरण प्रसन्न होते. औषधापेक्षा तुमच्या मनातील सकारात्मक विचार तुमच्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतात. जर तुम्हाला शांत झोप हवी असेल तर रात्री झोपताना सर्व चिंता, राग आणि द्वेष मनातून काढून टाका आणि कृतज्ञतेचे विचार मनात ठेवून झोपा. जोपर्यंत तुमच्या विचारांना एक निश्चित ध्येयाची जोड मिळत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्याला कोणतीही योग्य दिशा मिळत नाही. ध्येयाशिवाय विचार करणे म्हणजे अथंग समुद्रात सुकाणू नसलेल्या जहाजासारखे भरकटणे होय. असे जहाज कधीही किनाऱ्याला लागू शकत नाही, ते वावटळात नष्ट होते. ज्या लोकांच्या आयुष्यात कोणतेही निश्चित ध्येय नसते त्यांच्या मनात खूप लवकर भीती, संशय, चिंता आणि स्वतःबद्दलची शंका घर करते. कारण रिकाम घर हे सैतानाचे घर असते. जेव्हा तुमच्याकडे कोणते काम किंवा ध्येय नसते तेव्हा मन आपोआप सकारात्मक गोष्टींचा विचार करू लागते. प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात एक उदात्त आणि मोठे ध्येय निश्चित केले पाहिजे. ते ध्येय मिळवणे हेच आपल्या आयुष्याचे मुख्य कर्तव्य मानले पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करता तेव्हा तुमचे सर्व विचार एका दिशेने वाहू लागतात. तुमच्या विचाराची शक्ती केंद्रित होते. जसा सूर्यप्रकाश भिंगातून एकाच बिंदूवर केंद्रित केल्यावर तिथे आग पेटू शकते, तशीच तुमच्या विचारांची शक्ती एकाच ध्येयावर केंद्रित झाल्यावर चमत्कार घडू शकतात. ध्येयाच्या मार्गावर चालताना अनेकदा अपयश येईल, पण लेखक म्हणतात, अपयशाने खचून न जाता प्रत्येक अपयशाला एक धडा म्हणून पाहावे. अपयशाने माणूस कमकुवत होत नाही तर त्याचे मन अधिक मजबूत होते. जो माणूस प्रत्येक संकटात आपल्या ध्येयावर ठाम राहतो त्याचे विचार अधिक परिपक्व होतात आणि अखेर यश त्याच्या चरणी लोळण घेते. माणूस आयुष्यात जे काही मिळवतो किंवा जे काही गमावतो ते त्याच्या स्वतःच्या विचारांचा थेट परिणाम असतो. तुमचे यश किंवा तुमचे अपयश ही तुमची वैयक्तिक मालमत्ता आहे. जगात कोणीही कोणाला बळजबरीने यशस्वी करू शकत नाही आणि कोणीही कुणाला कायमचे गुन्हा बनवू शकत नाही. कमकुवत माणूस जोपर्यंत स्वतःचे विचार बदलून स्वतःला मजबूत बनवण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीसुद्धा त्याला मदत करू शकत नाही. अत्याचार करणारा आणि अत्याचार सहन करणारा हे दोघेही आपापल्या विचारामुळेच त्या परिस्थितीत असतात. जर तुम्हाला आयुष्यात खूप उंचावर उडायचे असेल, मोठे यश मिळवायचे असेल तर तुम्हाला एका गोष्टीचा त्याग करावा लागेल. ती गोष्ट म्हणजे स्वार्थी आणि संकुचित विचार. जो माणूस केवळ स्वतःच्या सुखाचा आणि आळसाचा विचार करतो तो कधीही मोठा होऊ शकत नाही. जितका मोठा त्याग तुम्ही तुमच्या वाईट सवयींचा आणि विचारांचा कराल तितकेच मोठे यश तुम्हाला समाजात मिळेल. तुमची प्रगती तुमच्या मानसिक ताकदीवर अवलंबून असते. जर तुम्ही रोज स्वतःला सांगत असाल, मी हे करू शकत नाही, हे खूप कठीण आहे, तर तुम्ही आधीच हरला आहात. पण जर तुम्ही मनात पक्का निश्चय केला, परिस्थिती कितीही कठीण असली तरी मी यातून मार्ग काढेनच, तर तुमच्या मेंदूमध्ये नवीन ऊर्जा तयार होते आणि तुम्हाला यशाचे नवनवीन मार्ग सुचू लागतात. जे लोक मोठी स्वप्ने पाहतात ते जगापेक्षा वेगळे विचार करतात. तेच या जगाचे खरे तारणहार असतात. आज आपण आजूबाजूला जी प्रगती पाहत आहोत, विमाने, इंटरनेट, मोठे उद्योग, सुंदर कलाकृती, ही सर्व कधीतरी कोणाच्या तरी मनातील एक लहानसे स्वप्न किंवा विचार होता. लेखक म्हणतात, तुमच्या स्वप्नांचा आदर करा, तुमच्या आदर्शांना जपून ठेवा, कारण याच स्वप्नामधून तुमच्या भविष्याची निर्मिती होणार आहे. जे लोक केवळ आजचा विचार करतात आणि परिस्थितीपुढे हात टेकतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाही. पण जे लोक प्रतिकूल परिस्थिती उद्याच्या सुंदर भविष्याचे स्वप्न पाहतात ते जग बदलतात. कोलंबसने एका वेगळ्या जगाचे स्वप्न पाहिले आणि त्याने अमेरिका शोधली.
थॉमस एडिसनने विजेचा दिव्याचा स्वप्न पाहिले. त्याने अंधारे जग प्रकाशमय केले. तुमच्या मनातही अशी काही स्वप्ने असतील तर लोक तुमच्यावर हसतील, तुम्हाला वेडे म्हणतील, पण लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. जोपर्यंत तुमचे स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या मनातील त्या विचाराला जिवंत ठेवा. तुम्ही जसा विचार करत राहाल तशी तुमची स्वप्ने वास्तवात उतरली जातील. पुस्तकाच्या शेवटी लेखक जेम्स एलन एका अत्यंत महत्त्वाच्या आणि दुर्मिळ गुणाबद्दल सांगतात. तो गुण म्हणजे मनाची शांतता. ज्या माणसाचे मन पूर्णपणे शांत असते, जो कोणत्याही परिस्थितीत आपला संयम गमावत नाही, तो या जगात सर्वात शक्तिशाली असतो. आज आपण पाहतो की थोडे जरी नुकसान झाले किंवा कोणी काही वाईट बोलले तर लोक लगेच चिडतात, डिप्रेशनमध्ये जातात किंवा हिंसक बनतात. पण ज्या माणसाने स्वतःच्या विचारावर ताबा मिळवला आहे तो समुद्रासारखा शांत असतो. समुद्राच्या वर कितीही वादळ आली तरी त्याचा तळ तसा शांत असतो. अगदी तसे शांत मनाच्या माणसाचे असते. असा शांत माणूस व्यवसायात, नोकरीत आणि कुटुंबात नेहमी यशस्वी होतो, कारण तो संकटाच्या वेळी रागाने किंवा भीतीने निर्णय घेत नाही, तर शांत डोक्याने विचार करून योग्य पाऊल उचलतो. लोक अशा व्यक्तीकडे आकर्षित होतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात. मनाची शांतता हे एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी रोज स्वतःच्या विचारांचे निरीक्षण करावे लागते. जेव्हा मनात राग येईल तेव्हा स्वतःला सांगा, हा राग माझा शत्रू आहे, मी माझ्या मनाचा ताबा याला देणार नाही. जेव्हा मनात भीती वाटेल तेव्हा स्वतःला सांगा, मी शक्तिशाली आहे, माझ्या विचारावर माझा पूर्ण अधिकार आहे. तर मित्रांनो, ॲज अ मॅन थिंकेथ म्हणजेच माणूस जसा विचार करतो, या संपूर्ण पुस्तकाचा सारांश हाच आहे की तुमचे मन हे अथांग शक्तीचे केंद्र आहे. तुम्ही स्वतःला कधीही कमकुवत, बिचारा किंवा नशीब नसलेला माणूस समजू नका. आज आपण या व्हिडिओत शिकलो की आपले मन एका बागेसारखे असते, त्यात रोज चांगले विचार पेरा. परिस्थिती आपल्या विचारांचेच प्रतिबिंब असते. निरोगी शरीरासाठी मन आनंदी ठेवणे गरजेचे आहे. विचारांना ध्येयाची जोड द्या आणि शेवटी प्रत्येक परिस्थितीत आपले मन शांत ठेवायला शिका. आजपासून तुमच्या मनातील नकारात्मक विचारांचा कचरा बाहेर फेका आणि एका नवीन समृद्ध आणि यशस्वी आयुष्याची सुरुवात करा. तुम्हाला सविस्तर व्हिडिओ कसा वाटला आणि यातील कोणती गोष्ट तुमच्या मनाला सर्वात जास्त स्पर्श करून गेली हे मला खाली कमेंटमध्ये करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायला मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सकारात्मक राहा आणि स्वतःच्या विचारावर विश्वास ठेवा. धन्यवाद.